आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। 2024 के विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं और महाराष्ट्र में महायुति गठबंधन एक बार फिर से सत्ता में वापसी की कोशिश में जुटा है। इसी क्रम में मोर्शी वरुड विधानसभा क्षेत्र में भी चुनावी हलचल तेज हो चुकी है। इस क्षेत्र से एडवोकेट आशीष वानखेड़े, जो रैयत क्रांति संगठन के विदर्भ प्रमुख हैं और सच्चे किसान पुत्र के रूप में जाने जाते हैं, इस चुनाव में भाग लेने के लिए पूरी तरह से तैयार हैं। एडवोकेट आशीष वानखेड़े का कहना है कि इस क्षेत्र में किसानों की समस्याओं को गंभीरता से नहीं लिया गया। मौजूदा विधायक ने किसानों के लिए कोई खास काम नहीं किया, जबकि वो खुद को गरीब किसान का बेटा कहते हैं। यह क्षेत्र जो संतरे की खेती के लिए प्रसिद्ध है, विकास की राह देख रहा है। इस बार एडवोकेट वानखेड़े चाहते हैं कि मोर्शी वरुड की जनता रैयत क्रांति संगठन को समर्थन दे, ताकि इस क्षेत्र में किसानों का सही विकास हो सके। आइए सुनते हैं एडवोकेट आशीष वानखेड़े का संदेश। सर, मी आता या गेल्या 20 वर्षापासून या मतदारसंघात सामाजिक चळवळीत, शेतकरीच्या चळवळीमध्ये इव्हन बोंडे साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा इथं आले, त्यांच्या घागर आंदोलनापासून तर प्रत्येक आंदोलनामध्ये मी त्यांच्या सहभागी होतो। त्यानंतर बच्चू कडू साहेबांच्या प्रहार पक्षामध्ये तिथे आंदोलन आणि सामाजिक कार्य जसे रक्तदान शिबिर वगैरे झालं, आरोग्य शिबिर झालं, अशा राबवत असतो आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो वरुड मोर्शी तालुक्यात। त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती। तसंच चळवळीत सुद्धा मी काम करत होतो, शेतकरी चळवळीत। आता 5 वर्ष झाले मी मान्य सदाभाऊ खोत साहेब यांच्या रयत क्रांती संघटनेत काम करत आहे। त्यामुळे प्रत्येक वेळेस इथे शेतकऱ्याचे जेव्हा आंदोलन सदाभाऊंनी तिथे घेतले, तेव्हा मी इथे त्यांचा प्रतिसाद म्हणून एक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करत होतो आणि या चळवळीतून आज मला सदाभाऊ साहेबांनी ही एक उमेदवारी जाहीर केली। सर, आमच्या मतदारसंघात एक विषय हा गेल्या 20-25 वर्षापासून सुरू आहे की संत्रा प्रक्रिया प्रकल्प किंवा संत्राला या राजकारणामध्ये कुठेतरी एक काय म्हणतो आपण त्याला, गॉडफादर मिळावा या संत्र्याला। कारण मोस्ट ऑफ द आमचा एरिया संत्रा आणि संत्रा उत्पादक शेतकरी इथे आहे, परंतु गेल्या 25 वर्षामध्ये इथे गॉडफादर आम्हाला अजूनही मिळालेला नाही। प्रत्येकाने आम्हाला आश्वासने दिली। आता मागच्या वेळेस बोंडे साहेबांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी तो प्रकल्प ठाणाठुणीचा जवळपास पूर्ण केलेला, पण त्यानंतर हे आमदार महोदय आले, यांनी अजूनपर्यंत 5 वर्षात जवळपास पूर्ण झालेला प्रकल्प सुद्धा यांच्याकडून 5 वर्षात पूर्ण झालेला नाही। माझी असं म्हणणं आहे की मी जर आमदार झालो तर पहिला माझा एकच उद्देश राहील की या संत्रा प्रक्रिया प्रकल्प, संत्र्यावर संशोधन करण्याचे जे प्रक्रिया प्रकल्प आहे, ते सगळे प्रकल्प इथे वरुड मोर्शी स्थापन व्हावे आणि मोर्शीसाठी त्यांच्यासाठी चांगलं एक स्थान मोर्शीला आहे आणि त्यामधून आमचा संत्रा उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज, प्रत्येक गोष्टीचं मार्केट इथून मिळावं, ही एक आमची एक अपेक्षा राहील आणि हे मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेन। सर, इथे आमची तर 2 ते 4 जवळपास मोठ्या MIDC आमच्या वरुड मोर्शी मतदारसंघात आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून जवळपास त्या MIDC देण्यात आलेल्या आहे, परंतु त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही आहे महत्वाचं। त्या 4 प्रकल्पापर्यंत त्या पाण्याच्या अभावी लोक तिथे उद्योग तयार करत नाही आहे। तर माझा असं मी एक प्रयत्न हा राहील माझा का मोर्शी वरुड मध्ये जास्तीत जास्त MIDC मध्ये उद्योग कसे येतील आणि त्यांना आपण प्रोत्साहन कसं देईल, जेणेकरून लोकांमध्ये किंवा सुशिक्षित बेरोजगारांना इथेच वरुड मोर्शी मध्ये, आमच्या इथे मोस्ट ऑफ द लोक पुण्याला, मुंबईला किंवा अदर कंट्रीमध्ये सुद्धा आमच्या वरुड मोर्शीचे खूप लोक आहेत, पण त्यांना इथे इन्व्हेस्ट करायचं आहे। भरपूर लोक माझ्यासोबत याविषयी तरुण म्हणून बोललेली आहे की सर, आम्हाला तिकडे तुम्ही आता काम करतायत, आम्हाला तिकडे यायचं आहे, वाव पाहिजे आम्हाला, पण आपल्या इथे MIDC मध्ये कुठलंही काम नाही। तर टेक्सटाईल पार्क आहे, तसं मोर्शीला अमरावतीला देण्यात आला, तो जर वरुडला दिला असता तर टेक्सटाईल पार्क, तर इथल्या मुलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती। IT पार्क साठी एक चांगलं एक स्थान होऊ शकते, कारण इथून सर तुम्हाला सांगतो MP जवळ आहे, नागपूर जवळ आहे, अमरावती जवळ आहे। हे जे लोकेशन आहे आमचं एक प्राईम लोकेशन आहे वरुड मोर्शी जे आहे, त्यामुळे या इथे IT पार्क जरी केला तरी इथे चांगला एक IT पार्क वाल्यांना सुद्धा इथे चांगला एक चांगला MIDC ला चांगला स्कोप आहे आमची। सर, ही लाडकी बहीण योजना जी आहे ही खूप चांगली योजना काढलेली आहे सरकारने आणि आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा या योजनेला आहे आणि खरंच चांगली योजना सरकारने काढलेली आहे। आता मी जे आंदोलन केलं होतं, अजितदादा पवार आले त्या दिवशी, आमची अशी मागणी होती, ह्या 2 महिन्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे 2 महिन्यापासून आणि लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या महिला खूप गरीब आहे, रोजंदारीनं जाणाऱ्या महिला आहेत, तर त्यांना आणि शेतीचा भाग असल्यामुळे त्यांना या 2 महिन्यात रोजगार मिळाला नाही। त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार होती
मग आमचं असं म्हणणं आहे की बा आता यावेळेस आमची अशी मागणी होती त्या दिवशी की तुम्ही 3,000 रुपये दिवाळीच्या आधी त्याला भाऊबीजची ओवाळणी म्हणून ते वेगळे देण्यात यावे अशी एक मागणी सुद्धा आम्ही केलेली होती. आमची तर शेतकऱ्यासाठी मोलमजुरासाठी जो काम करेल त्याला आमची तर वर्गणी करून निवडून दिल्या जातं. ही आमचा एक मोर्शी मतदारसंघाचा इतिहास आहे. आमची तर जातीपातीवर राजकारण केल्या जात नाही. जो लोकांसाठी काम करेल तो निवडून येईल आणि जो निवडून आल्यावर आणखी लोकांसाठी काम करेल तो सतत निवडून येईल असे आमच्या मतदारसंघाची भावना असते. पण होते चुकीचं की एकदा निवडून दिलेला माणूस तो ठेकेदारांच्या भल्यासाठी काम करतो, सामान्य माणसांना डावलल्या जातं. त्याच्यामुळे तो पडण्याची त्याला भीती असते. एकदा जर तुम्ही लोकांसाठी काम केलं तर लोक तुम्हाला जातीच्या भरोशावर पाडणार नाही एवढं मात्र निश्चित आमची. तर आम्ही जवळपास मतदारसंघातले 130 गाव फिरून आलेलो. प्रामुख्याने आम्ही वरुड मोर्शी मतदारसंघातले 22 गावं जे आहेत जे 1991च्या महापुरानंतर त्यांना घरं देण्यात आली होती, पण आज त्यांची घरं पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. त्या लोकांच्या एरियामध्ये आम्ही जास्तीत जास्त काम करून आहोत आणि येत्या काही दिवसात आमचं एक आंदोलन उभं करणार आहे आम्ही की त्यांना घर बांधून देण्यात यावं यासाठी. आणखी जे घरकुलाचे पैसे वगैरे अटकलेले आहे लोकांचे त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलनाचं नियोजन झालेलं आहे. अशा पद्धतीनं सामान्य जनतेला आता 4,000 करोड रुपये इथे आले, पण ते आमच्या सामान्य जनतेपर्यंत घरकुलावाल्यांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही, शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आलं, शेतमजुरांना समाविष्ट करण्यात आलं नाही. आणि हे जे 22 गाव 91च्या पुरानंतर आलेले होते त्यांना त्या बदला 4,000 करोड मधला एकही रुपया त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही की त्यांना घरकुलासाठी 1 रुपया तरी आपण दिला पाहिजे अशी सरकारची भावना झाली नाही किंवा इथल्या आमदाराची भावना झाली नाही. ती भावना व्हायला पाहिजे होती आणि त्यांना त्या घरकुलासाठी अनुदान मिळालं पाहिजे होतं 4,000 करोड मधलं. माझा या जनतेला एकच संदेश आहे, यावेळेस सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं. आणि आमची जनता तर तशी पैशाला बघून मतदान करत नाही. तर एक एवढीच विनंती की यावेळेस आमच्या मतदारसंघात खूप बिकट परिस्थिती आहे. भाजपला मतदारसंघ सुटतो नाही सुटत, त्यामुळे भाजपचे मतदार सुद्धा थोडे संभ्रमात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सुद्धा अजून गणित लागलेलं नाही. आता या सगळ्या उमेदवाराकडे पाहता तर सगळे उमेदवार मला कुठून तिकीट मिळेल, मला कशी तिकीट मिळेल या चर्चेत आहे. पण आम्ही रयत क्रांती संघटना ह्याच्या पलीकडे काम करून जनतेसाठी काम करत आहे, आंदोलन करत आहे. त्याच्यामुळं असं वाटतं की या जनतेने आम्हाला रयत क्रांती संघटनेला आणि मला यावेळेस एक चांगला चान्स दिला तर या मतदारसंघात निश्चितच बदल घडून आणेल. आणि जनतेला एवढी ग्वाही देतो की 20 वर्ष तुम्हाला नवीन आमदार शोधण्याचं काम पडणार नाही.